क्रांतिकारी जय भीम. तर चला, तुमच्याकडे पाऊस आहे की नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा. आमच्याकडे पाऊस आहे आणि खूप पाऊस मस्त झालेला आहे. तुमच्याकडे झाला की नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला, आज बघू प्रज्ञा काय बनवत आहे. तर आज प्रज्ञा बनवणार आहे मस्त बेसनचे पोळे. तर चला तुम्हाला दाखवतो, कारण की आपल्या प्रज्ञाच्या व्हिडिओला बराच असा तुमचा प्रतिसाद मिळतोय आणि प्रज्ञाचे व्हिडिओ सगळ्यालाच आवडतात. त्यामुळे मी प्रज्ञाचे व्हिडिओ दाखवण्याचे नक्कीच मला प्रयत्न करतोय. तर चला बघू प्रज्ञा काय करते आणि तुम्हाला दाखवतो. तिकडे पाऊस पडत आहे बघा. आता सध्या पण पाऊस पडत आहे. तर चला आपण जाऊ बघू प्रज्ञा काय करते. तर इकडे आहे प्रज्ञा आणि दाखवतो तुम्हाला प्रज्ञा बेसनाची पोळी. तर मी तुम्हाला सांगितले बनवत आहे. तर चला दाखवतो आता बॅक कॅमेऱ्याने. तर राहिलं प्रज्ञाने बेसनाच्या आपलं सॉरी बाजरीच्या भाकरी पण खूप छान केलेल्या बघू शकता. कोणाकोणाला आवडतात कमेंट करून नक्की सांगा. तर इकडे बाजरीच्या भाकरी झालेल्या आहेत. प्रज्ञा इकडे बघ. तर इकडे आहे प्रज्ञा बघू शकता. तर प्रज्ञा काय बनवत आहे आज. बेसनाचा पोळा. तर बघा बेसनाचा पोळा प्रज्ञा बनवते. तर चला तुम्हाला दाखवतो बेसनाचा पोळा कोणी कोणी खाल्ल्यात कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. त्याला बेसनाचं धिडं म्हणतात आम्ही. तर बेसनाचं धिडं म्हणतो त्याला. बेसनाचं चिपटं म्हणतात, बेसनाचं धिडं म्हणतात किंवा बेसन पोळा म्हणतात है ना. तर चला तुम्हाला दाखवतो आता प्रज्ञाने काय काय त्याच्यात मिक्स केलेलं आहे. तर हे बघा इकडे प्रज्ञाने बेसन त्यात थोडेसे जिरे आणि ते काय काय टाकले ते काय दिसत नाही एवढं. पण आधा टाकला लाल मिरची पावडर बघू शकता तुम्ही. आणि याचं प्रज्ञा मस्तपैकी आता बनवत आहे पोळी. तर चला मी तुम्हाला दाखवतो पोळी कशी बनवते प्रज्ञा. इकडे आहेत आपले मॅकिनेक. तुला खायचं का रे बेसन पोळा. अय तुला आवडते का दादू बेसन पोळा. इकडे हाय कर एकदा युट्यूब फॅमिलीला आपल्या. हाय बोल हा नाही. तर हे बघा तरी कसं सामान काढलं इकडे हे बघा. आणि तो काय ना काय करतच असतो. त्याने चांगली गाडी खोलली आणि त्या गाडीला आता रिपेरिंग करत राहतो. हे बघा मॅकॅनिकच ते आमचे छोटेसे. हे बघा त्यांचं सामान इकडं सगळं असं पडलंय. हे इकडं दादू आमचा बेसनामध्ये हे बघा. आता ते असं छान असं हलवून घेते त्याला. हा हे बघा आता दिसतात बघा ते काय ते जिरे वगैरे थोडं थोडं टाकले. तर चला आता बघू प्रज्ञा कशा बनवती पोळ्या पटापट. चला तुम्हाला दाखवतो. बेसन छान आता आपण मिक्स करून घेतलंय. आता घेऊ पोळी बनवून. वायरा उलट्या लावून. अरे झाली का प्रज्ञा पोळी. नाही नाही अजून. तर बघू शकता प्रज्ञाने मस्त अशी बेसन पोळी केलेली आहे. तर चला आता बघू ती भाजते बेसन पोळी. अजून तिची झाली तयार. मस्त बेसन वगैरे तिने टाकून घेतलेलं आहे बघू शकता इकडं. हे वा छान असं गोल झालेलं आहे. आणि हे तिलाच खायचं बरं, आम्ही खात नाही. आम्हाला सगळं लागते कांदा मिरची हे. तिने ते सगळं त्याच्यात टाकलेलं नाहीये म्हणून ते प्रज्ञाच खाणार आहे एकटी आहे ना प्रज्ञा. तर चला आता बघू आपण प्रज्ञाचं पूर्ण बेसन पोळी झाल्यावर. तर चला बघू शकताय प्रज्ञाचा बेसन पोळा झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा. हा काय हा झाला बेसन पोळा. झाला बी. हा बर कांदा कोथिंबीर थोडीशी जिरी. आता टाकू आपण लाल मिरची पावडर. चवीनुसार मीठ. हे आलं तेल. तर चला आता टाकलं दीड बघू शकताय प्रज्ञाने केलेलं ते. आणि हे मसाल्याच आहे. प्रज्ञाने साधं केलं एकदम. तर याच्यामध्ये आपण मसाला वगैरे टाकलेला आहे. तर बघू शकताय खूप छान प्रकारे असं भाजून झालेलं आहे. याच्यात बरेच असे मसाले टाकलेले आहेत जसं की मिरची पावडर कांदा थोडीशी जिरे कोथिंबीर मिरची. तर घेऊ आता पलटी मारून. आशा. तर बघू शकता खूप छान प्रकारे असं झालेलं आहे. तर बघू आता याला खाऊन आपण कसं झालंय ते. तर बघू शकताय झालंय आता आपलं दुसरं पण धिरडं. आता आपण याला काढून घेऊ. तर झालंय आपलं दुसरं पण धिरडं आपण काढून घेऊ. तर बघू शकता खूप छान प्रज्ञाने असं धिडे बनवलेले आहेत मस्तपैकी. तर चला आता प्रज्ञाचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा.